नमस्कार मित्रांनो, आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, विशेषतः संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग अनुदान योजना घेत असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी। कारण मित्रांनो, नोव्हेंबरच्या पैशाबाबत मोठा गोंधळ सुरू आहे। काहींना पैसे मिळालेत, काहींना फक्त 500 ते 1,500 रुपये मिळालेत आणि अनेकांना तर अजिबात पैसे आलेलेच नाहीत। आणि हे फक्त 1-2 लोकांचा प्रॉब्लेम नाही, तर 50 ते 60% लाभार्थी या समस्याला अनुभवत आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी सांगणार आहे पैसे कोणाला आले, कोणाला नाही आले, पैसे थांबण्यामागचं खरं कारण काय, पुढील महिन्याचे पैसे मिळणार आहेत की नाही, आणि तुम्हाला UDID कार्ड आणि आधार नंबरचा यात नेमका काय रोल आहे हे मी संपूर्ण सांगणार आहे। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, खूप उपयोगी ठरणार आहे। कारण ही रक्कम तुमची मदत नाही तर तुमचा हक्क आहे। चला तर मग सुरुवात करूया। मित्रांनो, आता मुख्य मुद्द्यावर येऊया। नोव्हेंबर महिन्याच्या पैशाबद्दल सध्या मोठा प्रश्न निर्माण झालाय, कारण या महिन्यात मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे आलेलेच नाहीत। अंदाजे 50 ते 60% लाभार्थ्यांना अजूनही 1 रुपयाही मिळालेला नाही, आणि ज्यांना पैसे आलेत त्यांच्याही रकमेमध्ये खूप फरक दिसतोय। उदाहरणार्थ, काहींना फक्त 500 रुपये आलेत, काहींना 1,500 रुपये आलेत, काहींच्या खात्यात तर अजिबात पैसेच आलेले नाहीत। इतकंच नाही, ज्या काही लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात 2,500 रुपये मिळाले होते त्यांना यावेळी फक्त 1,500 रुपये देण्यात आले आहेत। यामुळे लोकांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालाय की हे पैसे कोणत्या नियमामध्ये दिले जात आहेत। काहींना पूर्ण पैसे, काहींना थोडे, काहींना अजिबात का नाही। तर मित्रांनो, ही परिस्थिती फक्त आर्थिक नाही तर गोंधळ आणि मानसिक त्रासाची पण आहे। पुढे या पैशांमध्ये एवढा फरक का पडलाय ते समजून घेऊया। मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा, या सगळ्या गोंधळामागे प्रशासन काय म्हणतंय। जेव्हा आम्ही प्रशासनाला सतत विचारतो पैसे कमी का आले, काहींना आले काहींना नाही असं का, तर त्यांच्याकडे एक स्पष्ट उत्तर नाही। म्हणजे पैसे कोणत्या नियमाने, कोणत्या यादीच्या आधारे दिले जात आहेत याबद्दल प्रशासनही काही ठोस बोलत नाही। हीच सर्वात मोठी समस्या आहे। कोणताही ठोस नियम नाही, पारदर्शक माहिती नाही, आणि लाभार्थ्यांना त्रास मात्र मोठा। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शासन निर्णय GR अजूनपर्यंत जाहीर झालेलाच नाही। आज तारीख 27 ते 28 आली आणि अजूनही GR नाही, आणि जर 29 तारखेपर्यंत हा GR आला नाही तर पैसे थेट डिसेंबर पर्यंत थकलेले जाण्याची शक्यता खूप मोठी आहे। म्हणजे काय, लाभार्थ्यांना पैशांची अजून वाट पाहावी लागेल, आणि हाच विलंब पुढील महिन्यातही सुरू राहू शकतो। आणि मित्रांनो, हा फक्त पैशांचा विषय नाही, हा हक्काचा पैसा आहे, आणि त्यातच गोंधळ आज निर्माण झालेला आहे। पुढे हा गोंधळ का वाढतोय आणि काय नवीन नियम लागू होणार आहेत ते पाहूया। मित्रांनो, आता इथे एक मोठा मुद्दा आहे। हा जो वितरणाचा प्रकार चालू आहे ना, तो पाहून अनेक लाभार्थ्यांना जुने दिवस आठवतायत। आधी काय होत, कधी पैसे 2 महिने 3 महिने थांबून यायचे, कधी 3 महिने वाट पाहावी लागायची, आणि अचानक एक दिवस पैसे यायचे। मग आपल्याला कळत नव्हतं की हे कोणत्या महिन्याचे, मागच्या महिन्याचे आहेत की आताचे। आता हा जुना प्रकार पुन्हा सुरू झाल्यासारखं दिसतंय। म्हणजे लाभार्थ्यांना निश्चित तारीख नाही, नियम नाही, आणि माहितीही नाही, आणि हे सर्वात दुःखद आहे, कारण हा पैसा तुमचा हक्काचा आहे, भीक नाही। म्हणून मित्रांनो, ही परिस्थिती तातडीने सुधारली पाहिजे। पुढे आता येतो सगळ्यात महत्त्वाचा अपडेट, नवीन नियम आणि आवश्यक अट ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता मित्रांनो, प्रशासनाकडून एक मोठं कारण पुढे आणलं जातंय, आणि ते कारण म्हणजे KYC आणि DBT अपडेट। प्रशासनाचं म्हणणं असं आहे की अनेक लाभार्थ्यांची KYC पूर्ण नाही, काहींना DBT अपडेट नाही, आणि विशेष म्हणजे दिव्यांग ऑप्शन अनेकांच्या प्रोफाईल मध्ये अजून ऍक्टिव्ह नाही। यामुळे काय होतं, त्यांना अचूक आकडा मिळत नाही की नक्की किती लोकांना पैसे द्यायचे आहेत। म्हणजे प्रशासनाला मंजुरी द्यायची असते, पण अडचण अशी आहे की कोण इलिजिबल आहे आणि किती इलिजिबल आहेत हेच क्लिअर होत नाही। आता हे ऐकायला छोटं कारण वाटतं, पण त्याचाच परिणाम म्हणून पैसे उशिरा येतात, काहींना कमी पैसे मिळतात, आणि काहींचे पैसे तर सगळ्यात पुढे ढकले जातात। म्हणून मित्रांनो, KYC, DBT आणि दिव्यांग ऑप्शन हे वेळेवर अपडेट असणं खूप गरजेचं आहे। आता पुढच्या भागात मी सांगणार आहे हा दिव्यांग ऑप्शन ऍक्टिव्ह कधी होणार, आणि अपडेट नसेल तर काय करायचं। म्हणून पुढचा भाग नक्की पहा। मित्रांनो, आता खूप महत्त्वाची माहिती ऐका, कारण ही गोष्ट अनेक लाभार्थ्यांचे पैसे अडकण्याचं मुख्य कारण ठरत आहे। सरकारच्या नियमानुसार आता UDID कार्ड मध्ये एक नवीन बदल अनिवार्य केला जातोय।
तो म्हणजे UDID कार्डच्या मागील बाजूला तुमच्या आधार नंबरचे शेवटचे 4 अंक असणे आवश्यक आहे। आता अनेकांच्या UDID कार्डवर हा नंबर नाही आणि काय होतंय माहिती का, दिव्यांग ऑप्शन सिस्टीम मध्ये ऍक्टिव्हच होत नाही आणि दिव्यांग ऑप्शन ऍक्टिव्ह नाही म्हणजे पैसा मंजूर होत नाही। त्यामुळे जर तुमच्या कार्डवर हा नंबर नसेल तर घाबरू नका, उपाय आहे। तुम्ही तुमच्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन UDID अपडेट करून घ्या। वेळ घालू नका मित्रांनो, कारण हा अपडेट केल्याशिवाय तुमचे भविष्यातले DBTचे पैसे किंवा हप्ते योजना लाभ मिळू शकणार नाही। लक्षात ठेवा, कागदपत्रे योग्य असतील, अपडेट असतील तर कुणीही तुमचा हक्क रोखू शकत नाही। आता मित्रांनो, पुढचा मुद्दा खूप गंभीर आहे आणि हा भाग नीट ऐका, कारण जर पुढचे काही दिवस हेच गोंधळ सुरू राहिला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो। पहिली गोष्ट, जर GR वेळेवर आला नाही तर हे पूर्ण वितरण थांबू शकतं आणि काय माहित डिसेंबरचा हप्ता उशिराने मिळू शकतो। दुसरी गोष्ट, अनेकांची KYC आणि UDID अपडेट नाही। जर हे अपडेट होत नसेल तर सिस्टीमला अचूक आकडे मिळणार नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा अनियमित पद्धतीने पैसे येण्याची शक्यता वाढते। म्हणजे काय, कधी 1,500 येतील, कधी 2,500 येतील, कधी काहीच येणार नाही आणि कधी अचानक मोठी रक्कम, पण कुठल्या महिन्याची ते कळणारच नाही। आणि तिसरी गोष्ट, जर हे सुरू राहिलं तर भविष्यात तुमचं नुकसान वाढू शकतं। हक्काचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळाले नाहीत, योजना असूनही लाभ थांबू शकतो आणि नंतर पुन्हा अपडेट, फॉर्म, डॉक्युमेंट्सचा त्रास सुरू होईल। म्हणून मित्रांनो, थांबून राहू नका, तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा, कारण सरकार योजनेत बदल करत आहे आणि जो अपडेट राहील तोच लाभ मिळवेल। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की पुढे आपण काय करायचं? फक्त सरकारकडून पैसे येण्याची वाट पाहून उपयोग नाही। आपण काही गोष्टी वेळेवर केल्या तर आपला हप्ता उशीर न होता मिळू शकतो। पहिली गोष्ट, UDID कार्ड तपासा। UDID कार्डच्या मागे आधार नंबरचे शेवटचे 4 अंक दिसले पाहिजेत, नसल्यास लगेच अपडेट करायला सुरुवात करा। दुसरी गोष्ट, KYC आणि DBT पूर्ण करा। तुमचं बँक खातं DBT साठी लिंक झालं आहे का हे एकदा बँकेत जाऊन तपासा। तिसरी गोष्ट, तहसील कार्यालयात तक्रार नोंदवा। जर पैसे आले नसतील किंवा चुकीची रक्कम आली असेल तर तोंडी तक्रार नको, लेखी तक्रार द्या, ज्याने रेकॉर्ड तयार होईल। आणि चौथी महत्वाची गोष्ट, माहिती पसरवा। हा व्हिडिओ तुमच्या गावात, ग्रुपमध्ये, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, कारण जितके जास्त लोक अपडेट होतील तेवढंच प्रशासनावर दबाव वाढेल आणि कार्यवाही वेगाने होईल। आपण एकत्र आलो तर बदल घडू शकतो, म्हणून आजच हे पाऊल उचला। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पैसा आपल्याच हक्काचा आहे। ही मदत योजना आहे, भीक नाही। आपण शांत बसलो तर काहीही बदलणार नाही, पण आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर प्रश्न विचारले, अपडेट मागितले, तेव्हाच प्रशासन आणि प्रशासनात बदल घडेल। त्यामुळे आता एक काम करा, कमेंट मध्ये लिहा, मला पैसे आलेत किंवा नाही आलेत। यामुळे किती लोकांना समस्या आहे ते प्रशासनापर्यंत पोहोचेल। आणि हो, जर तुम्हाला या योजनेबद्दल दररोजचे अपडेट्स हवे असतील तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा। तिथे तुम्हाला रोजचा अपडेट आणि महत्त्वाचे बदल सर्वात आधी मिळतील। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे मिळतो खरा आणि खात्रीशीर अपडेट। धन्यवाद।